पैसा आपल्याला आनंद देतो, पण कायमचा आनंद आपल्याला मिळत नाही. असं का बरं होतं याचा कधी विचार केला आहे का? आपल्याकडे सगळं असतं, पैसा असतो, गाडी असते, घर असतं, पण तरीही मनात काहीतरी रिकामपणं वाटत असतं. असं का बरं होतं हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आता आपण बघूया, सुरुवातीला आपल्याकडे पैसा नसतो, म्हणजे स्ट्रगल आला, इनसिक्युरिटी आली, ताण आला आणि पैसा आला की आपलं आयुष्य थोडंसं आरामदायी होतं. आपण इच्छित गोष्टी खरेदी करू शकतो, कुठेही प्रवास करू शकतो, आपल्या लोकांची काळजी घेऊ शकतो. तेच फ्रीडम, तेच पहिलं हॅपीनेस आपल्या आयुष्यात असतं. म्हणजेच पैसा आपल्याला ताणमुक्त जीवनाची चावी देत असतो. पण मग आपल्याला कायमचा आनंद का बरं मिळत नाही यातनं? कारण पैसा आपल्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवतो, पण आपल्या मनाला आनंदी करू शकत नाही. तुम्ही महागड्या रेस्टॉरंटमध्ये बसा, जर मनात गिल्ट आणि लोनलीनेस किंवा पर्पज नसेल तर ती लक्झरी आपल्याला रिकामी वाटू लागते. आज सोशल मीडियावर सगळेच सक्सेसफुल दिसतात, पण आतून बरेच जण इमोशनली थकलेले असतात. कारण पैसा बाहेरचं सौंदर्य वाढवतो, पण आतली शांतता विकत घेता येत नाही. मग खरं सुख कुठून येतं बरं? खरं सुख येतं कनेक्शन, कंटेंटमेंट आणि कॉन्ट्रीब्युशनमधून. आता आपण बघूया, कनेक्शन म्हणजेच काय, तर आपल्या लोकांशी जुळलेली खरी नाती. कंटेंटमेंट म्हणजे काय, जे आहे त्यात कृतज्ञता व्यक्त करणे. आणि कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर इतरांसाठी काहीतरी करण्याचे आपल्याला इच्छा होणे. जेव्हा पैसा उद्दिष्टांसाठी वापरला जातो तेव्हा हॅपीनेस मल्टिप्लाय होत असतं, पण जेव्हा तो स्वतःपुरता वापरला जातो ना, तेव्हा हॅपीनेस फेड होत जाते. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. एका माणसाने आपला संपूर्ण वेळ पैसा कमावण्यात घालवला, यशस्वी झाला. पण जेव्हा त्याचं मूल त्याला विचारायला लागलं की बाबा, तुम्ही नेहमी ऑफिसमध्येच असता, तुमच्याकडे आमच्यासाठी वेळ नाही का, तेव्हा त्याला जाणवतं पैसा मिळाला पण मोमेंट्स मी हरवून बसलो. कधी कधी कमी असणं म्हणजेच जास्ती असणं असतं. म्हणून हा पैसा आपल्याला आनंद देतो, पण मनःशांती, प्रेम, अर्थपूर्णता नसेल तर तो आनंद काही क्षणांचाच राहतो. आता आपण बघूया, खरं सुख म्हणजे काय. पैसा आणि पर्पज याचा बॅलन्स म्हणजे खरं सुख. जेव्हा पैसा लाईफ बनवण्यासाठी नव्हे तर लाईफ जगण्यासाठी वापरतो, तेव्हाच आपण खरं रिच होऊ लागतो. आता हे सगळं ऐकून जर तुमचं मन विचारात पडलं असेल तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींसोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. कारण कुणाचं तरी मन हे आज ऐकण्याची नक्की वाट बघतंय. म्हणून कमेंट करा, तुमच्यासाठी खरं रिच लाईफ म्हणजे काय. लाईक करा आपला चॅनल, सबस्क्राईब करा आणि अशा रिअल लाईफ माइंडसेट व्हिडिओसाठी सोलफुल कनेक्शन्स विथ गीता चूज करा.